ताई, तुम्ही ग्रामपंचायत ऑपरेटरच्या नावावर एक अर्ज दिला आहे 16/3/2025 रोजी. हा ऑपरेटर सदर ग्रामपंचायतला हजर राहत नाही असं तुम्ही सांगितलंय. आणि ग्रामपंचायत 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत कायमस्वरूपी चालू असते. ह्या कार्यकाळात तुम्ही आतापर्यंत 8 ते 2 वाजेपर्यंत किती दिवस हजर राहिला ग्रामपंचायतला? मग ऑपरेटर लोक तुमचं ऐकत नाही का ग्रामपंचायत? बरं, तुमच्या ग्रामपंचायतचा मेन ऑपरेटर कोण आहे? एकच ऑपरेटर आहे का आपल्या ग्रामपंचायतला? बाकीचे जे ऑपरेटर आहे 1-2 जण तरी बसतात, त्यांचा काही विषय नाही. तुम्ही असे कोणते कामं सांगितले की त्यांना ऐकलं नाही, त्याचा तुम्ही पाठपुरावा केला का? त्याला पत्रव्यवहार केला होता का अगोदर? तो पत्रव्यवहाराची आपल्याकडे प्रत आहे का? हां, नाही, तुम्ही ज्यांना पत्रव्यवहार केला की तुमचं आमचं हे काम ऐकलं नाही तुम्ही न, याचा पत्रव्यवहार केला का तुम्ही? नाही, पहिले काही केला नाही होता, पण आता केला. आता केला. मग आता तुम्ही त्याच्यात दिलंय की 7 दिवसात उत्तर द्यावे. हे 7 दिवसात तुम्हाला काय उत्तर हवंय त्यांच्याकडून? जेवढे उत्तर मागले तेवढे प्रश्न दिले, तेवढे उत्तर पाहिजे. एवढ्या प्रश्नांचे जे तुम्ही केले त्याचे उत्तर तुमच्याकडे आहे का? एखादी उत्तर सांगता येईल का तुम्हाला त्याच्यातून? भरपूर आहे. बरं, ह्याच्यामध्ये दिलंय आपण गावात वसुली करत नाही. ही वसुली कशा कारण करायला लावता तुम्ही त्यांना? आपले घरपट्टी पानपट्टीमुळे करायला लावतो, कारण की कर्मचाऱ्यांची पगारी राहत नाही व्यवस्थित द्यायला. आपलं ही वसुली करण्यासाठी कोण कोण नेमलंय तुम्ही? आपलं वाल्मी भाऊ आणि निसार. मग निसार वसुली करून आणून देतो तुम्हाला? ते दोघी फिरत नाही ना. दोघं फिरत नाही. मग अर्ज एकाच नावावर काय केला तुम्ही? कारण की याची जास्त अडचणी म्हणून याच्या नावाने अर्ज केला. सरपंचाचं काही एक ऐकत नाही. हे तुम्हाला आतापर्यंत तुमचा कार्यकाळ किती दिवस झाला आता तुम्ही कार्य? आम्ही 3 वर्षापासून आहे, पण ते काही बी कामं जर सांगितलं ते म्हणतात माझे मी आजारी पडलेलो आहे, माझ्या शेताचे कामं राहिलेले. ग्रामपंचायत मधील कर्मचाऱ्यांना सरपंचाविरोधात भडकावणे असे तुम्हाला त्यांनी भडकावलं, हे तुम्हाला कधी निदर्शनात आलं आणि ते समोर झालं का तुमच्या? कारण की भरपूर वेळेस आलं, पण आम्ही लक्ष घेतलं नाही त्याच्यावर. वसुली झाले पैसे परस्पर खर्च करणे, हा पैसे तो खर्च करतो का परस्पर का ग्रामसेवक करतो? दाखवत नाही तो आम्हाला, किती आले किती गेले ते दाखवत नाही. बरोबर. आता एक हाती माहिती अशी आली आत्ताची ब्रेकिंग न्यूज की बा ती बाजार कमिटी आहे आपली, ती जे दिली होती एका जणाला व्यक्तीला, तिचे पैसे पूर्ण भेटले का तुम्हाला? पूर्ण भेटून गेले. किती दिली होती? 95,000. मग ती दिली, तिच्यात तुम्ही बाकीच्या कर्मचाऱ्यांचा हिशोब काही गावाचं नळ बाकीचं त्या तिथे एक वाल्लिक आहे आपलं बँक ऑफ महाराष्ट्र ग्रामीण जवळ, तो वाल बसवला गेला नाही. एक नळ कंपल्सरी चालतो, एक वाल, तो का बसवला गेला नाही बरं का आतापर्यंत? कारण की कर्मचारीच कानावर घेत नाही, तर ते आम्ही किती एकटे नाही, एकटे नाही, कर्मचारी कामावर घेत नाही. कानावर घेत नाही म्हणजे विषय काय आहे? तुम्ही त्यांना दाब नाही देत का कर्मचाऱ्यांना? दाब टाकतो, पण ते काय सांगता आमचं जमत नाही, तुम्ही आपणना फोन लावा, मग आपण आम्हाला फोन लावतील तेव्हा आम्ही ते काम करू असं सांगतात. मग सदर तुमचं ग्रामसेवक ऐकत नाही? ग्रामसेवक कारण की हे जर सांगता ना पैसेवारी एक कांड्या मोडतात, ग्रामसेवकच्या विषयी काही त्यांना सांगितलं तर ते करत नाही. पण अधिकार हा फक्त सरपंच आणि ग्रामसेवक. सरपंचनी ग्रामसेवकला कॉल करावा, कर्मचारी त्यांना फोन नाही करणार. ते तुमचं ऐकलं पाहिजे. वाल वगैरे गावाची दशा काय झाली, आज 15 दिवसापासून नळणी, याच्यावर तुमचं काय मत आहे? कारण की त्यांना 1 महिन्यापासून सांगत होतो आम्ही लाईट बिल भरा, पण त्यांनी लाईट बिल भरलं नाही. कोणाला सांगत होतो तुम्ही? ग्रामसेवकला सांगत होतो. कर्मचाऱ्यांना बी सांगत होतो. तुम्ही कर्मचारी कसं काय भरतील? ते घरून नाही भरणार ना बिल, त्यांना त्यांचा फक्त ग्रामसेवक आपणचा विषय येतो. ग्रामसेवक आपण पैसे वगैरे सांगत होतो आम्ही, तुम्ही बिल भरा, पण आपण लक्ष दिलं नाही, त्याच्यामुळे आमची वायर काढली गेली, म्हणून पाण्याची फैदा झाली. ग्रामपंचायतचे सरपंचाचे सही शिक्के हे लेटर पॅड जवळ ठेवतो बा तो माणूस. मग हे कोण अधिकार दिला? तो आपणच दिला असेल त्याला अधिकार, तेव्हा त्यांनी ठेवले असेल. मग तुम्ही आपणला ग्रामसेवकला फोन नाही केला का? आता आम्हाला कसं वाटलं होते काम बाबा होऊ द्या बा, आम्ही एवढे जास्त इंटरेस्ट घेतला नाही, पण ते आम्ही जास्त फायदा घेता येते, बोलत नाही म्हणून जास्त फायदा घेता. तुम्ही इंटरेस्ट का घेतला नाही इतक्या दिवसाचा, आजच का? कारण की आम्हाला जास्त अनुभव आले म्हणून आम्ही आता इंटरेस्ट घेतला जास्त. ग्रामपंचायत सदस्यांमध्ये भांडणे लावणे हे तुम्ही दिलाय त्याच्यात उल्लेख. आतापर्यंत कोणाकोणाचे भांडणं लावले असं काही आलं तुमच्या ह्याच्यात? भरपूर वेळेस भांडणं लावलेले. केंद्र सरकारचं वायफाय वापरणे, आपले सरकार केंद्राचे दुकान चालवणे, ग्रामपंचायतमध्ये काम न करणे. बरं, हे सगळं तुम्ही त्यांना दिलंय बरोबर, याचं उत्तर बी तुम्ही मागितलंय. फक्त मला एखादी असा पुरावा दावा तुमचा की तुम्ही 8 ते 2 या वाजेपर्यंत मी ग्रामपंचायतमध्ये बसते बा कंपल्सरी सरपंच नात्याने, आणि ते माझ्याबरोबर थांबत नाही बा. भरपूर वेळेस गेली ते म्हणतात नंतर खोलू, ते खोलत नाही, आम्ही परत येऊन जातो, पण तरी ते पंचायत खोलत नाही. पण ग्रामपंचायत खोलत नाही म्हणजे मग तुमचं ऐकत नव्हते ना 3 वर्षापासून? ऐकत नाही. मग तुम्ही 3 वर्षापासून का ऑब्जेक्शन घेतलं नाही?
तेव्हा कारण की आपण कसं वाटतो आपले माणसं आहे बुवा, आपण म्हणून त्यांच्यावर एवढं ऑब्जेक्शन घेतलं नाही, पण आता जास्त त्रास देत आहे म्हणून आम्ही जास्त लवकरात लवकर निर्णय घेतला. आता याच्यात तुम्ही फक्त स्पेशल एका जणाची सही सरपंच म्हणून तुम्ही गावाचा विचार घेतला का? त्यांना ते पत्र देताना त्यांना काढण्यावर ते काम करत नाही. आता गावाच्या लोकांनी जर त्यांच्या थ्रू जर अर्ज केला तर त्याच्यात काय उत्तर देशाल तुम्ही? कारण की आम्हाला अडचण येत होते म्हणून आम्ही त्यांना पत्र दिलं बॉस. कामाची अडचण येत होते म्हणून आम्ही त्यांना पत्र दिलं बॉस. बरं, वसुली करत नव्हते बुवा, कामं होत नव्हते, टायमावर कामं होत नाही म्हणून त्याच्यावर आम्ही लवकर पाठ केलं. तुमच्या मते ग्रामपंचायतला तो आपलं रोजगार नकोच बा त्याचा, तो निघाला पाहिजे बा असं. मग याचे पाठपुरावे तुम्ही त्यांना पहिले दिले होते का की बा तू माझं काम ऐकत नाही, या दिवसात मला हे काम करणं, त्याचं एखादी पत्र दिलंय का तुम्ही? भरपूर जणांनी दिले, आम्ही काही भरपूर जणांनी. तुमचा विषय नाही, आम्ही पहिले दिलं नाही, आता दिलं आम्ही त्यांना. बरोबर, एकच पत्र दिलं ना तुम्ही, एका पत्रात इतके उत्तर मागितले तुम्ही, बरोबर. या उत्तरांचं याच्या पूर्ण उत्तरांची तुम्हाला अपेक्षा आहे. जर त्यांनी उत्तर नाही दिले तर मग अजून परत नोटीस लावू त्यांना, नोटीस लावू. पण याच्या अगोदर तुम्ही ज्या नोटिसा दिल्या त्याचे पाठपुरावे आहे का तुमच्याकडे की बा त्या वाल्मिकनं माझं काम ऐकलं नाही, मी त्यांना पत्रव्यवहार केला होता, आज काही पत्रव्यवहार आहे का तुमच्याकडे? हा, मग तो पत्रव्यवहार तिथे ग्रामपंचायतला लावायचा. आणि 8 ते 2 हे जर तुम्ही उल्लेख केला आहे, 8 ते 2 आज सुद्धा तुमची ग्रामपंचायत ओपन नाही, उघडी नाही. त्याच्यानंतर तिथे जर तुम्ही हजर राहिले, आज तुम्ही आज रोजी घरी हजर आहे, आज ग्रामपंचायत उघडी पाहिजे होती मग 8 ते 2, मग ती का उघडी नाही? मग आज वायर घ्यायला गेले, त्यांना आम्ही बंद करायला लावलं, म्हणलं तुम्ही ते बंद करा आणि वायर घेऊन या पहिले. कुठून? वाडीशाळा. मग आता ते बंदच राहील का? मग म्हणजे ऑपरेटर राहिला तर सरपंच राहील, ऑपरेटर नसला तर सरपंच राहणार नाही ग्रामपंचायतला, असा काही नियम आहे का आपल्या ग्रामपंचायतला? मग काय उघडी नाही ते? आता ऑपरेटर गेला ना, ऑपरेटरला जाऊ द्या, तुम्ही का नाही थांबले? मग तिथे शिपाई बी गेले, पण मग तुम्ही थांबले पाहिजे होते ना ग्रामपंचायतला, की सांगितलं पाहिजे ग्रामपंचायतला तुमचं हजर राहायचं काम आहे ना 8 ते 2. तुम्ही गावाचे सेवक आहे, एक प्रथम नागरिक आहे. प्रथम नागरिक असल्या कारणाने तुम्हाला गावाच्या समस्या मांडता आल्या पाहिजे. आज गावामध्ये 15 दिवस झाले गल्ली गल्लीला नळणी, ग्रामपंचायतचं बिल थकलंय, जिल्हा परिषदचं बिल थकलंय त्याच्यामध्ये. मग हे बिल का भरले नाही तुम्ही? तुम्हाला लोकांना अंधारात ठेवून का काम करावं लागलं? आता कारण की ग्रामसेवकावर भरोसा होता आमचा वाला, त्यांनी आमचा भरोसा विश्वासघात करून दिला ना. मग ग्रामसेवकावर का केला नाही तुम्ही अर्ज? मग त्याच्यावर पण करू आता अर्ज. मग का आताच का पहिले का केला नाही तुम्ही इतक्या दिवसाचा, की तो ऐकत नाही बा आमचं? कारण की पहिले कामं व्यवस्थित चालू होती म्हणून आम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं नाही. आता कारण की 2-3 महिन्यापासून जास्त लापरवाही झाली म्हणून ऑब्जेक्शन घेतलं आम्ही. 2-3 महिन्यापासून? मग 2-3 महिन्यात ग्रामसेवकला का अर्ज केला नाही? मग कारण की तेवढी गरजच भासत नव्हती ना, टाइम कामं होत. आता आपल्या ग्रामपंचायतीमध्ये किती ऑपरेटर आहे एकूण? 2च आहे ना कर्मचारी, 2च आहे का? कोण कोण? आपलं पाणी पुरवठावाले आणि लोटन आपलं वाल्मी भाऊ आणि निसार. तो अजून काही जातच नाही, तो ऑपरेटर ऑपरेटर त्याचं अजून आवड नोटीस आलीच नाही ना जास्त करून. म्हणजे त्याची नोटीस तो ग्रामपंचायतला नाही बा? बरोबर. मग तुमचे 2 ऑपरेटर आहे, 5 कर्मचारी पाणी पुरवठ्याला आहे. मग पाणी पुरवठा कर्मचारी ऐकतात तुमचं नळ सोडायचं का? मग ते टाइम पाणी मग नळ का टाइम करून येत नाही? मग पाणी असल्यावर प्रॉब्लेम झाला म्हणून त्याच्यामुळे झालं. तो तर आता झाला, 3 दिवसा पहिले तुम्ही बिल नाही भरलं म्हणून. पण याच्या अगोदर तुम्ही सगळ्याला पत्र का काढलं नाही? एकाच माणसाला का टार्गेट केलं पत्र? कारण की त्याच्यामुळे जास्त अडचणी होत्या म्हणून त्याच्यामुळे त्याला म्हणजे ग्रामपंचायत तोच चालवतो का पूर्ण? त्याच्यावरच आहे ना पूर्ण अवलंबन. त्याच्याकडे कामं काय असतात ते माहिती आहे तुम्हाला? मग त्याच्याकडे पाणपट्टीचे वसुली करणं, सांगू सही शिक्के मारणं, अजून आपलं मृत्यू दाखला द्यायचा, आपलं याचा घराचे सगळं उतारे वातारे काढायचे, त्याच्याकडेच येते संधी काम. सही कोणाची राहते या सगळ्या कामांवर? ग्रामसेवकची, सरपंचाची राहते. मग तुम्ही आतापर्यंत त्यांनी काम केलं नाही, तुम्ही सह्याच केल्या नाही? मी होत होते, पण मग आता हे 2-3 महिन्यापासून जास्तच लापरवाही झाली होती ना, त्याच्यामुळेच अर्ज काढा. या 2-3 महिन्यात असे ठोस पुरावे देऊ शकता तुम्ही आमच्या चॅनलला की बॉय वाल्मिकनं आमचे कामं केली नाही? मग देऊ ना, पुरावे तर आहे, पुरावे देऊच ना. हा, मग तसे ठोस पुरावे तुम्ही आम्हाला द्या, आम्ही आमच्या चॅनल मार्फत तुमची समस्या जनतेसमोर मांडणार आहे. आणि तुम्ही गावाचे एक प्रथम नागरिक असल्या कारणाने गावाची पाण्याची व्यवस्था कशी ठेवणार आहे आता? रेग्युलर ठेवून. आता कधीपासून? आता कारण की वाई आले म्हणजे विहिरीला बोर नव्हते तर विहिरीला बोर मारायचे. आता याच्या अजून आज बोरवाले मशीन येणार आहे, बोर लावायचे. पाणी पुरत नव्हतं ना गावाला आवड. मग हा जो ग्रामपंचायतला तुम्ही जो अर्ज दिलाय तुमच्या कर्मचाऱ्याला,
इतर कर्मचाऱ्यांचं सगळं सुरळीत आहे, फक्त एक कर्मचारी तुमचं काम ऐकत नाही, त्याच्यामुळे तुम्ही तो अर्ज दिलाय. पण याच्यात तुम्ही 8 ते 12 कधी 1000 कधी राहता त्याचा उल्लेख आम्ही आता आमच्या मार्फत त्या ग्रामपंचायतला फोटो काढून तुम्ही किती दिवस राहता हे तुम्हाला देऊ. म्हणजे तुम्ही ऑपरेटर तिथे नाही आहे म्हणजे तुम्ही नाही राहिले पाहिजे असं नाही. ऑपरेटर राहिला तर तुम्ही राहा असा विषय नाही. तुमचं काम आहे एक प्रतिनिधी म्हणून. तुम्ही 8 ते 12 राहत्या का 8 ते 2 राहत्या का 2 तास राहत्या ग्रामपंचायतला, हे कधी कधी राहतं येते ते कळत ग्रामपंचायतला. पण सदर लोकांचं जनतेचं म्हणणं आहे की बा तुम्ही ग्रामपंचायतला हजर राहत नाही. जनतेची जी भावना आहे ती माणूस एकटं बसू शकणार नाही तिथे माणसांमध्ये, कारण की मी तर आपल्यासारख्याला कामं राहता घरी. माणूस कसं काय बसू शकेल एकटं, कारण की त्यांचे काम आहे ते थांबू शकतात ना. आणि माझं काम जे राहतं मी ते माझं काम करून टाकते. ते थांबू शकता म्हणजे त्यांचं काम त्यांनी जर काही काळं गोरं केलं तुमच्या मागे तर मग कोणाला ऑब्जेक्शन घ्यायचं काम, कारण की दप्तर पाहतो ना आपण कायम दप्तर बघत्या. मग आतापर्यंत कायम दप्तर बघताना तुम्हाला सगळे कामं व्यवस्थित वाटले का? नाही, त्याच्यामध्ये चुका होत्या म्हणून आम्ही आवड. मग त्या चुका तुम्ही ग्राम आपली तुमची मासिक मिटिंग राहते त्या मासिक मिटिंग मध्ये मांडल्या का तुम्ही? ग्रामसभेत मांडल्या का? मासिक मिटिंग मध्ये सांगितलं का तुम्ही ते? त्याला मग 2-3 वेळेस बोललो होतो त्याच्यामध्ये तुझे चुका होता बा असं, तो माफी मागून घ्यायचा. माफी मागून घ्यायचा. मग तुम्ही माफी करून द्यायची. आपण मग कसं वाटायचं आपला माणूसही बजावू द्यावा, आवडे तेवढे चुका होत असतात बा असं म्हणून. बर, मग आता ग्रामसेवकच्या विषय काय तुमचा? ग्रामसेवकच्या विषय फक्त आवडायचे, फक्त तो सांगतो आपल्याला फोन लावा मग मी करेल असं काम, दुसरा विषय आहे फक्त तो तेवढाच म्हणतो का ऑपरेटर? ग्रामसेवकला फोन लावा मग मी काम करेल. मग अधिकार तुम्ही ग्रामसेवकला दिलाय का त्या वाल्मिकला दिलाय? जो ऑपरेटर आहे तुमचा ग्रामपंचायतचा जो अधिकार आहे सगळं कागद हेरफेर करायचा, त्याला अधिकार दिलाय का ग्रामसेवकला दिलाय? कारण की सगळ्या जबाबदाऱ्या ग्रामसेवक सरपंचावरच राहतात. हा, मग ऑब्जेक्शन त्याच्यावर कसं काय घेता तुम्ही काम करते म्हणून? मग तो जर त्याला आपण सांगायचं तो आता एखादी शेतकरी जर समजा उतारा काढण्यासाठी गेला, तो सही करणार आहे का त्या उतार्यावर? नाही, तो तरी करत, पण तो करून घेतो ना. तिथे जाऊन कामं करून घेतो. कुठे जाऊन कामं करतो? पाचोऱ्याला जातो तो, करून घेतो तो काम. पाचोऱ्याला जाऊन कामं करून घेतो. ते कोणासाठी करतो तो? शेतकऱ्यांसाठी करतो. म्हणजे ते काम चांगलं करतो बा तो एक. मग काम कोणतं वांगलं करतो बा? ते असे फक्त आम्ही जे सांगितलं ना तो ऐकत नाही. तो सांगतो तुम्ही पहिले आपण फोन लावा मग मी तुमचं काम. नाही, तुम्ही जर जे काम सांगताय ऑपरेटरला तो ते तुमचं काम ऐकत नाही, मान्य करतो मी तुमचं काम ऐकत नाही. पण तुम्ही जे काम सांगताय ते त्याच्या अंडर मध्ये येतं का? त्याच्या अंडर मध्ये त्याची सही लागते का त्याला? त्याची सही लागते. मग लागते ना, केव्हा केव्हा लागते ना. केव्हा नाही? त्याची सही कोणत्या कागदाला लागते ऑपरेटरची? नाही, त्याची सही लागतच नाही, कामांना लागतच नाही त्याची सही. त्याला काही सांगितलं ना आपण आवडं काम अर्जंट करून घे बा तू. तो सांगतो माझी तब्येत बरोबर नाहीये, माझ्या घरचे काम बाकी आहे असं सांगतो तो. तुम्ही कोणते काम सांगितलं त्यांना? त्याला भरपूर वेळेस कामं सांगितली. त्याला काय सांगितलं तू आजच्या आज जाय बा. सकाळी त्याला काय सांगितलं तू जाय बा पहिले वायर घेऊन ये. तो काय म्हणतो मला पंचायत खोलायची. म्हटलं तुझी पंचायत अर्जन आहे का वायर आणायची अर्जन आहे? तुम्हाला असं अशा भाषा वापरत होता. बरोबर, मग पंचायत का खोलू दिली? मग तुम्ही त्यांना वायर पाठवलं? मग वायर घ्यायची मग, कारण की गावाला पाणी नाही तर मग वायर आणायची होती ना. मग तुम्ही तिथे ग्रामपंचायत येऊन बसले पाहिजे होते ताई. तुम्ही सांगायला पाहिजे होती त्यांना, सगळं मिटिंग घ्यायला पाहिजे होती, सदस्य बोलावला पाहिजे होते, तुमच्या बॉडीचे लोक बोलावला पाहिजे होते. गावाला अशी समस्या आहे बा. 4 दिवसापासून चालू आहे ते. 4 दिवसापासून चालू होतं ते वायर आणा ते ऐकत नव्हते म्हणून. वायर का तोडल्या गेली तुमचे? कारण की वॉटर सप्लायचे बिल भरलं नाही म्हणून त्याच्यामुळे वायर कटले. मग आता बिल कोणी भरायचं? ग्रामपंचायतच्या ऑपरेटरांनी का सरपंचांनी का ग्रामसेवकनी? नाही, सरपंचाने ग्रामसेवकने भरायचं. मग का भरल्या गेलं नाही बिल? भरल्या गेलं. मग ती वायर कोण घेऊन गेलं? ती पहिली वायर पण घेऊन गेली ते. मग त्यातूनच आणायची ती. कुठून? वाडीशाळ सबस्टेशनहून. बर, मग आता याच्यावर मला एकच खुलासा सांगा की बा सदर्भ तुमचे ग्रामपंचायत ऑपरेटर एकही काम ऐकत नाही किंवा तुमच्या ताब्यात ग्रामपंचायत दिलेली, तुम्ही एक गावाचे प्रतिनिधी बरोबर, तर त्या प्रतिनिधीनुसार तुम्हाला काय वाटतं की बा आमचे काम ऐकले पाहिजे का नाही ऐकले पाहिजे? आमचे काम ऐकले पाहिजे, काम व्यवस्थित झाले पाहिजे. आता त्या व्यक्तीच्या विरोधात तुम्ही एका जणांनी अर्ज दिलाय सरपंचांनी, बाकीच्या सदस्यांनी जर त्यांची सानिशा करून त्यांची पाठराखण केली तर पाहू आता पुढे काय होतं काय नाही. मग त्याचा उल्लेख कसा करशाल तुम्ही? उत्तर देऊन दे ना अजून परत. उत्तर परत अजून अडचण आली तर